फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाची अर्धा किलोची नानखटाई बनवणार आहोत. चला तर मग काय काय लागणारे मेजरमेंट बघूयात. एक मोठं बाउल घ्यायचं, त्याचा 3 पाव तूप घ्यायचं, ते पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्याच्यात पिठी साखर टाकायची आणि त्याला सॉफ्ट 20-25 सेकंदासाठी एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, कलर पण चेंज झाला आहे आणि एकदम फ्लफी झाला आहे, तो एकदम सॉफ्ट झाला आहे. त्याच्यात गव्हाचं पीठ टाकायचं. मी थोडं थोडं करून टाकणार आहे. एवढं काढून ठेवते मी साईडला. आणि बेसन आहे छोटी वाटी, मिल्क पावडर आणि त्याला मिक्स करू. हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचं आहे त्याला. असं बेकिंग पावडर, कस्टर्ड पावडर टाकलं, मँगो फ्लेवर येतो. थोडंसं मीठ टाकलं आहे आणि बेकिंग सोडा. त्याला आता हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊ. हळूहळू, जास्त प्रेस करून नाही करायचं, नाही तर तूप वेगळं सुटतं ते. बघू शकतात तुम्ही. असं मुठी. अजून थोडं पीठ आपण साईडला काढून ठेवलं होतं, ते अजून टाकलं आहे मी. भरपूर नानखटाई बनतात. बघ, मला एकीकडे द्यायची होती म्हणून मी अर्धा किलोची बनवली आहे. त्याला 5 मिनिटासाठी आपण ठेवलं होतं. आता परत काढून त्याला थोडंसं मळून घेऊ आणि मग नानखटाई बनवायला घेऊ आपण. एक ग्रीस करून घेतली प्लेट. आपण ओव्हनमध्ये करणार आहे. त्याला राऊंड राऊंड करून घ्यायचं. पेढा कसं करतो तसं करून घ्यायचं आहे. सगळे तसेच प्रेस नाही जास्त करायचं, कारण की ते फुलून बेक होऊन ते पसरतात आपोआप. म्हणून जास्त प्रेस नाही करायचं त्याला. मी करून दाखवते तुम्हाला. असे सगळे करून घ्यायचे. बघा, एकदम सॉफ्ट गोळा झाला आहे आपला. आणि ही गाणी कोणाकडेही असू शकते, म्हणून त्याच्याने अशी आपल्याला डिझाईन करून, किती सुंदर डिझाईन आली बघू शकतात तुम्ही. सगळ्यांकडे असते, सगळ्यांना असंच करून घ्यायचं आहे. मी त्याला प्रेस नाही केलं आहे, फक्त गाणीने थोडं हलक्या हाताने प्रेस करायचं. वाव, बघू शकतात. सगळ्यांना मी तसंच केलं आहे. बघा, माझ्या मुलाला लई आवडले होते, म्हणून परत मला दुसरीकडे पण द्यायचे आणि घरात पण ठेवायचे, म्हणून मी जास्तीचे बनवले यावेळेस. बघा किती छान सुंदर डिझाईन येते त्याच्यावर, एकदम इझिली. आणि त्याला वरून थोडंसं बदाम लावून द्यायचे. सगळ्यांना डेकोरेट करून द्यायचं. किती सुंदर डिझाईन दिसते. ते ओव्हनमध्ये आता बेक करायला ठेवून देऊ 15 मिनिटासाठी. 140 सेल्सिअस डिग्रीवर ठेवू ओव्हनवर. बघू शकता ठेवलं आहे आपण.
असेच बाकीचे पण आहेत, ते सगळे तसेच बनवून सेम. मला खूप आवडली ही डिझाईन. छान वाव, सुंदर, नाईस. असेच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. बघू शकता. थँक्यू.